महामार्ग प्राधिकरणानं नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात मुंबई गोवा महामार्गावर तब्बल 20 अपघात प्रवण अर्थात ब्लॅक स्पॉट असल्याचं समोर आलंय। त्यामुळे ब्लॅक स्पॉट शोधून केवळ यादी जाहीर करून चालणार नाही, तर गणेशोत्सवापूर्वी या ठिकाणी तातडीनं सुरक्षा उपाययोजना करणार का, असा संतप्त सवाल आता कोकणवासियांकडून विचारला जातोय। याचाच आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी। पाहूयात। मुंबई गोवा महामार्ग कोकणवासियांसाठी विकासाचा मार्ग आहे की मृत्यूचा मार्ग आहे हे समजायला मार्गत नाही। कारण आहे महामार्ग प्राधिकरणाने काही दिवसापूर्वी इथे सर्वेक्षण केलेलं आहे आणि या सर्वेक्षणाच्या माध्यमातून असं निष्पन्न झालेलं आहे की मुंबई गोवा महामार्गावर 20 ब्लॅक स्पॉट इथे काढण्यात आलेले आहेत आणि या ब्लॅक स्पॉटमुळे इथे अपघात होतात। याने म्हणजेच काय तर जे अपघात प्रवण क्षेत्र आहे ते ही 20 स्पॉट आहेत ते घोषित केलेले आहेत। खरं तर मुंबई गोवा महामार्ग जेव्हा झाला त्यावेळेला मोठ्या प्रमाणात डोंगर कटाई झाली आणि या डोंगर कटाईचा परिणाम झाल्यानंतर दरडी कोसळणे किंवा मग दगड रस्त्यावर असे मोठ्या प्रमाणात प्रकार झाले। मी जिथे आता उभा आहे तिथे आपण पाहिलं तर एका बाजूला चढ आहे, म्हणजे मी परशम घाटाच्या पुढच्या बाजूस आहे। वरून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या अगदी वेगात खाली येतात आणि मग वेग त्यांना सावरत नाही आणि मग डायरेक्ट त्या दुभाजकाला धडकून त्या पुढे त्यांचा अपघात होतो। रत्नागिरीमधील खेडमधील जो भोसते घाट आहे तो एक आहे, त्याचबरोबर परशुराम घाट आहे, त्याचबरोबर लांजा आहे, राजापूर आहे आणि पाली असे काही रत्नागिरीतले स्पॉट आहेत जे त्याच्यामध्ये समावेश आहे। त्यामुळे प्रवाशांची मागणी होत आहे की जे दिशादर्शक फलक आहेत किंवा मग जे वळण आहेत तिथे योग्य ते काळजी घेणं प्राधिकरणाने गरजेचं आहे। कारण जेणेकरून जो येणारा गणपती आहे आणि गणपतीसाठी येणारे जे भाविक आहेत त्यांचा जो प्रवास आहे तो सुखकारक होईल। कॅमेरामॅन प्रफुल्ल सह मी राजेश जाधव, लोकशाही मराठी, चिपळूण, रत्नागिरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।